Which element is used as a reducing agent in smelting process? Carbon. Carbon element is used as a reducing agent. But calcination process in calcination process, given ore is converted to metal oxide, and in smelting process metal oxide is converted to metallic state. Then see, the calcined ore is then reduced with carbon in presence of flux to remove impurity. Then what is the role of flux? What is the role of flux in smelting process? To remove impurities. To remove impurities from given ore. And carbonचा रोल काय आहे? What is the role of carbon in smelting process? What is the role of carbon? Remove the oxygen. Remove oxygen. That is, carbon is used as a reducing agent in smelting process. Carbon is used as a reducing agent in smelting process. Then this process is carried out in blast furnace. यासाठी ही प्रोसेस कॅरी करण्यासाठी एक फर्नेस यूज केला जातो. या फर्नेसला ब्लास्ट फर्नेस म्हणतात. Then iron oxide contain oxide. This is the iron oxide. Fe2O3 is iron oxide. In this process, in smelting process, only remove oxygen from iron. आपल्याला ज्या Fe2O3 मधला ऑक्सिजन रिमूव्ह करायचा आहे, त्या प्रोसेसला आपण स्मेल्टिंग प्रोसेस म्हणतो. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम metal oxide, iron oxide, that is hematite ore, is known as smelting by using carbon and flux. This is the blast furnace diagram of blast furnace. Different process is carried out in this blast furnace. This blast furnace is vertical shape. This is the bricks. This blast furnace is made up from bricks and outer part is coated with steel body. So avoid heat loss. Heat loss होऊ नये म्हणून इथे ज्या ब्रिकच्या कडेने स्टीलची कोटिंग केलेली. हा जो वर्टिकल शेप आहे, जिथे हीटिंग दिली जाते, हे जे हॉट एअर ब्लास्ट आहे, त्या हॉट एअरनी ह्या ब्लास्ट फर्नेसला हीटिंग दिली जाते. ऍट द बॉटम साइड ह्या ब्लास्ट फर्नेसचं 3 कंपार्टमेंट मध्ये डिवाइड केलेलं आहे. अपर पार्ट, मिडल पार्ट आणि लोअर पार्ट. ओके, हा जो अपर पार्ट आहे, त्या अपर पार्ट मधून आपल्याला ओर ऍडिशन ऑफ ओर, आपल्याला जी ऑक्साइड ओर आहे ती ऍड करायची. आता सर्वात जास्त टेम्परेचर कुठे असेल? ह्या हीटिंग कॉइल शेजारी असेल. ह्या ज्या 2 हीटिंग कॉइल आहे, ह्या हीटिंग कॉइलच्या जवळ आसपास टेम्परेचर काय राहील? जास्त राहील. परंतु जसं जसं डिस्टन्स वाढत जाईल तसं त्या फर्नेसचं टेम्परेचर ही काय होईल? कमी. जसं आपलं गॅस बर्नर आहे, गॅस बर्नर जवळ टेम्परेचर थोडं जास्त राहतं, परंतु ज्या गॅस बर्नर पासून आपण जसं जसं वर जाऊ तसं आपलं त्या गॅस बर्नरचं टेम्परेचर काय होईल? कमी होईल. मग जर आपण ह्या फर्नेस मध्ये, हा व्हर्टिकल शेप फर्नेस आहे, या फर्नेस मध्ये आपल्याला इथून एक
जी दिलेली ओर आहे हिमॅटाइट ओर असेल, आयर्न ऑक्साईड असेल Fe2O3 आणि त्याबरोबर त्या ओर बरोबर काही इम्प्युरिटीज आहे, त्या इम्प्युरिटीजची ऍडिशन करायची आहे या फर्नेस मध्ये. त्या फर्नेस मध्ये ऍडिशन केल्यानंतर काय होईल? पहिल्यांदा जे लो बॉइलिंग पॉइंट कंपाऊंड असेल ते काय होतील? इव्हॅपोरेट होतील at 500 to 800 degrees Celsius temperature. Different gases evaporate. Water molecules 100 degree Celsius ला पाणी असेल तर पाणी काय होईल? इव्हॅपोरेट होईल, वेपराइज होईल. कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साइड गॅस वेपराइज. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. ओके, आवाज ब्रेक होतो सर. म्यूट अवर सेल्फ. म्यूट करा तुम्ही सर्वांना. येस, सर ब्लास्ट फर्नस ची साईज किती असेल? सांगतोय पुढे एक्सप्लेन करतोय मी साईज किती आहे त्याची, काय सर्व डिटेल मध्ये. हा जो ब्लास्ट फर्नेस आहे यामध्ये आपल्याला ह्या सर्व प्रोसेस कंप्लीट करायची. ती म्यूट अवर सेल्फ. म्यूट अवर सेल्फ. Blast furnace is tall cylindrical furnace near about 20 to 30 meter in height, 20 to 30 meter in height and 4 to 8 meter in width at the broadest part. त्या फर्नेसची हाईट आहे 20 ते 30 मीटर, म्हणजे 50 ते 60 फूट किंवा 70 फुटापर्यंत त्याची हाईट आहे आणि 15 ते 20 फूट त्याची विड्थ आहे. Then it is made up of fire clay bricks and has an outer shell made up of steel plates. The upper part of furnace called as throat. जे 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला फर्नेस आहे त्यामध्ये जो अपर पार्ट आहे त्याला थ्रोट म्हणतात. मिडल पार्ट इज कॉल्ड ॲज बॉडी अँड लोअर पार्ट कॉल्ड ॲज हर्थ. थ्रोट, बॉडी अँड हर्थ. देन ॲट द साइड ऑफ थ्रोट hematite ore is added in blast furnace. थ्रोटच्या साइडने आपल्याला हिमॅटाइट ओर, जी कोणती ओर असेल त्याची ऍडिशन करायची आहे आणि जी रिॲक्शन कंप्लीट होणार आहे ती आपल्या फर्नेसच्या बॉडी मध्ये होणार आहे, म्हणजे मिडल पार्ट मध्ये. आणि आपल्याला जो प्युअर मेटल मिळणार आहे किंवा मेटल मिळणार आहे तो हर्थ मध्ये मिळतोय. सी डायग्राम. ही जी डायग्राम आहे, in this diagram this part is called as, hello सर yes सर ये मॅक्सिमम कुठे भेटतं ये ब्लास्ट फर्नेस? ब्लास्ट फर्नेस तयार करावा लागतो इंडस्ट्रीमध्ये, तो तयार केला जातो ना. जिथे इंडस्ट्री असेल तिथे तो तयार केला जातो किंवा काही ज्या इंडस्ट्री आहे त्या बाहेरून परचेस करतात. तो इझिली अवेलेबल नाही होत ना तो फर्नेस मध्ये. त्यामध्ये हिटिंग कॉइल्स आहे, ज्या इथे हॉट एअर ब्लास्ट आहे तो कुठे तो स्लॅग कुठे तयार होणार आहे, मोल्टन आयर्न कुठे मिळतो, दिस इज द मोल्टन आयर्न, दिस इज स्लॅग. देन metal oxide, hematite ore pass through this cup and cone arrangement. ही जी कप अँड कोन अरेंजमेंट आहे, जितका आपल्याला ओर पास करायची आहे, जितकी ऍड करायची फर्नेस मध्ये तितकीच ओर इथे पास केली जाते. देन अपर पार्ट ऑफ फर्नेस इज कॉल्ड एज थ्रोट and lower part is called as hearth. Then reaction in the blast furnace. Yes
सर मॅक्सिमम किती टाइम लागतो याला मेल्ट करायला आयरनला याच्यामध्ये? डिपेंड अपॉन टेम्परेचर. जर आपलं टेम्परेचर स्टार्ट केली असेल तर त्या फर्नेसचं टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी आपल्याला जो मेटल आहे हिमॅटाइट ओर आहे तो 15 to 1600 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याची हिटिंग करायची आहे. जर आपण जी हिटिंग सर कॉईल ते आहे हार्ट म्हणजे काय असतं? हर्थ म्हणजे जो लोअर पार्ट आहे, जो फर्नेसचा लोअर पार्ट आहे त्याला हर्थ म्हणतात. जो आपल्याला जी मोल्टन मेटल भेटणार आहे तो हर्थ मध्ये स्टोअर होतो, किंवा जी स्लॅग असेल किंवा जी हॉट एअर कॉइल्स आहे, हिटिंग कॉइल्स आहे त्या हर्थ मध्ये, आणि जी रिॲक्शन कंप्लीट होणार आहे ती बॉडी मध्ये कंप्लीट होते या ब्लास्ट फर्नेसच्या बॉडी मध्ये. देन रिॲक्शन इन द ब्लास्ट फर्नेस. आता जो आपण हिमॅटाइट ओर ऍड केलेली आहे फर्नेस मध्ये, ब्लास्ट फर्नेस मध्ये, त्याचा टेम्परेचर झालेला आहे 1600 डिग्री सेल्सिअस, 1600 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं ब्लास्ट फर्नेसचं. जर बघा तुम्ही गॅस बर्नर आहे, एक कन्सिडर करा गॅस बर्नर आहे आणि त्याच्याकडेने एक मेटल कोन असलेला मेटल ठेवला. त्या कोन मध्ये 50 फुटावरून एखादी वस्तू टाकली तर काय होईल? जी जड वस्तू असेल ती हळूहळू खाली जाईल, आणि जी व्हॉलेटाईल असेल, पाण्याची कंपाऊंड असेल तर पाणी काय होईल? इव्हॅपोरेट होऊन जाईल वरच्या वर. परंतु लोखंड होईल का? आता आपल्या गॅस बर्नरवर लोखंड मेल्ट होणार नाही, वितळणार नाही. परंतु जे काही कंपाऊंड व्हॉलेटाईल असतील, वॉटर असेल, कार्बन डायऑक्साइड असेल, कंपाऊंड असतील, ते काय होतील? इव्हॅपोरेट होऊन जातील. पण जे सॉलिड कंपाऊंड्स आहे ते हळूहळू खाली येतील. जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल त्या ब्लास्ट फर्नेसचं तसं त्यामध्ये काही रिॲक्शन कंप्लीट होतील. सो द charge consisting of ore, coke, limestone is admitted in blast furnace through the cup and cone filter. The reaction in the various zones are as follows. Given ore, this ore contain coke, limestone. This mixture is admitted in blast furnace through throat. त्या थ्रोट मधून आपल्याला ही मिक्सचर पास केलंय. Then after passing this mixture, then number of reactions are completed. Then first these reactions are divided into 3 parts. First part is the zone of reduction, then second is the absorption of, and third is the separation of molten iron. Then first is the zone of reduction. This process is carried out, zone of reduction process carried out in between temperature 300 to 800 degree Celsius temperature. 300 to 800 degree Celsius temperature. म्हणजे जे फर्नेसच्या टॉपला टेम्परेचर किती असेल? 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. 300 डिग्री सेल्सिअस पासून रिॲक्शन स्टार्ट होते. देन फर्स्ट रिॲक्शन, कार्बन मोनॉक्साइड reduce ferric oxide to metallic stage. Then this hematite ore, Fe2O3, concentrated hematite ore is reduced in presence of carbon monoxide. Carbon monoxide is used as a reducing agent to form iron by removing carbon dioxide. But meanwhile, number of reactions complete for formation of metallic iron. त्या ही जी रिॲक्शन कंप्लीट होतात आणि अजूनही दुसऱ्या रिॲक्शन कंप्लीट होतात. हा जो Fe2O3 आहे, this Fe2O3 is react with carbon monoxide to form iron. See,
number of reactions. First, Fe2O3 is react with, म्हणजे ही फायनल रिएक्शन दाखवली तुम्हाला. ही जी रिएक्शन आहे ती फायनल रिएक्शन आहे, आपल्याला आयर्न मिळतो. आयर्न केव्हा मिळतो? Concentrated hematite ore is react with carbon monoxide to form iron, but meanwhile number of steps carried out. First step is the Fe2O3 is react with carbon monoxide to form Fe3O4 ferric oxide. This Fe3O4 is again react with carbon monoxide to form iron. This is the one step. Then Fe2O3 is react with carbon monoxide, some molecules of hematite ore, काही molecules at higher temperature. Fe2O3 is react with carbon monoxide to form iron oxide. At higher temperature, at near about 700 to 800 degrees Celsius temperature, formation of iron oxide. But at lower temperature, some molecules of hematite ore is react with carbon monoxide to form Fe3O4. Again, this Fe3O4 is react with carbon monoxide to form iron. जसं जसं तो ओर खाली खाली येऊ राहिलेली आहे ब्लास्ट फर्नेस मध्ये, तसं टेम्परेचर ब्लास्ट फर्नेसचं वाढत जात आहे. समजा ब्लास्ट फर्नेस मध्ये अपर साइडने आपण हिमॅटाइट ओर ऍड केली. सुरुवातीला ब्लास्ट फर्नेसचं टेम्परेचर 300 डिग्री सेल्सिअस आहे, नंतर 400, 500, 600 असं 1600 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर वाढत जातं ब्लास्ट फर्नेसचं. तर फर्स्ट स्टेप मध्ये लो टेम्परेचरला Fe2O3 म्हणजेच hematite ore is react with carbon monoxide to form Fe3O4, and this Fe3O4 is react with carbon monoxide to form iron. As temperature is increases, as soon as some molecules of hematite ore is react with carbon monoxide to form iron oxide. So at temperature between 700 to 800 degrees Celsius, FeO is reduced to metallic iron. मग हा जो तयार झालेला मेटॅलिक ऑक्साइड आहे, मेटॅलिक ऑक्साइड इज reduced to form iron at 700 to 800 degrees Celsius temperature. Then simultaneously limestone present in the charge is also decomposed to produce lime. Simultaneously फक्त इथे हिमॅटाइट ओर बरोबर काय लाइमस्टोन ही ऍड केला होता. फक्त आयर्न ऑक्साइड होता का? जी ओर आपण घेतलेली आहे त्या आयर्न ऑक्साइड ओर मध्ये, हिमॅटाइट ओर मध्ये कॅल्शियम कार्बोनेट ही प्रेझेंट होता. जमिनीमधून फक्त आयर्न ऑक्साइड रिमूव्ह नाही झाला, त्याबरोबर कॅल्शियम कार्बोनेट ही प्रेझेंट होता. दॅट इज कॉल्ड ॲज लाइमस्टोन. Limestone calcium carbonate is converted to calcium oxide, that is called as lime. Simultaneously this reaction is carried out. So next is the zone of earth absorption, heat absorption, zone of heat absorption. जसं जसं जी ओर आहे, हिमॅटाइट ओर आहे, फर्नेस मध्ये खाली खाली येत असताना फर्नेसचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. देन दिस प्रोसेस इज कॅरीड आउट इन बिटवीन 800 to 1200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. 800 ते 1200 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान ही प्रोसेस कॅरीड आउट केली जाते. दॅट इज कॉल्ड एज झोन ऑफ हीट ॲब्सॉर्प्शन. हीट ॲब्सॉर्ब केली जाते आता इथे. देनी एनी ऑक्साइड ऑफ आयर्न, इथे जे ऑक्साइड आहे, आयर्न ऑक्साइड तयार झालेला आहे. दिस आयर्न ऑक्साइड
is react with at temperature range 800 to 1200 degrees Celsius temperature. Ap2O3 is react with carbon. This is the which process is iron oxide is converted to iron by using carbon. What is this process? कोणती प्रोसेस ही कार्बन आयर्न ऑक्साइड से रिडक्शन करतो. यस, कोणती प्रोसेस आहे? We know smelting process. What is smelting process? Smelting process. What is smelting? In this process, in smelting process, carbon is used. What purpose of carbon? Carbon is used to Remove for reduction of oxygen. Reduction of metal oxide to metal. Then Metal. carbon is used as a reducing agent. Reduction म्हणजेच ही 800 to 1200 डिग्री सेल्सिअस दरम्यान कोणती प्रोसेस होते? स्मेल्टिंग प्रोसेस होते. In smelting process, iron oxide is heated, strongly heated. मी म्हटलं ना, जिथे स्मेल्टिंग प्रोसेस मी सांगितलं होतं, given metal oxide is strongly heated in presence of reducing agent carbon and slag. slag ही ऍड करतो ना आपण स्मेल्टिंग प्रोसेस मध्ये. झालंय का हे बघा, तुमच्या लक्षात राहते का प्रोसेस? In smelting process, slag is used. What is the purpose of slag? What is the purpose of slag? काय यूज आहे? What is the smelting? See, smelting is the process in which oxide ore strongly heated to high temperature. आता आपण hematite ore साठी किती टेम्परेचर घेतलं स्मेल्टिंग प्रोसेस साठी? 800 to 800 to 1200 degree Celsius temperature. Carbon is used and also flux is used. What is the purpose of flux? To remove gangue, unwanted impurities. आता आपल्याकडे अनवॉन्टेड इम्प्युरिटीज कोणत्या तयार झालेल्या आहे? कोणत्या इम्प्युरिटीज तयार झालेल्या आहे ज्या आपण unwanted impurities like calcium oxide. इथे जी अनवॉन्टेड इम्प्युरिटीज तयार झालेली आहे 800 डिग्री सेल्सिअस पर्यंत, बघा झोन ऑफ रिडक्शन मध्ये म्हणजे 300 to 800 डिग्री सेल्सिअस पर्यंत कोणकोणते रिएक्शन झाल्या? फर्स्ट आयर्न ऑक्साइडचं कन्वर्जन आयर्न मध्ये झालं मेटल मध्ये बाय युजिंग कार्बन मोनॉक्साइड. मीनवाइल दिस steps is carried out. Then again calcium carbonate is react with heated to form calcium oxide to at higher temperature up to 700 degrees Celsius temperature. Carbon dioxide is removed. ही जी अनवांटेड इम्प्युरिटीज तयार झालेली आहे आयर्न बरोबर कॅल्शियम ऑक्साइड ही प्रेझेंट आहे, ऑल्सो प्रेझेंट विथ कॅल्शियम ऑक्साइड. देन in zone of heat absorption at 800 to 1200 degrees Celsius temperature, this is the smelting process. Iron oxide is react with carbon
to form iron and remove carbon monoxide. Then carbon is used as a reducing agent during smelting process. In smelting process, iron oxide is converted to metal. Then in this zone, like heat absorption, lime obtained at the end of first zone by the decomposition of limestone combines with silica and form calcium silica. See, हा जो कॅल्शियम ऑक्साईड तयार झालेला होता लास्ट झोन मध्ये, झोन ऑफ फ्युजन मध्ये कॅल्शियम ऑक्साईड तयार झाला होता. आता आपल्याला हा जो कॅल्शियम ऑक्साईड आहे त्या ह्या आयर्न मधून रिमूव्ह करायचा आहे. त्यासाठी एक फ्लक्स यूज केला. कोणता फ्लक्स ऍड केलाय? SiO2, ऍडिशन ऑफ SiO2 फ्लक्स. This flux is react with gangue to form slag. What is slag? What is slag? Mixture Slag of is a gangue. Slag is a slag is a mixture mixture of of flux and gangue. gangue and Flux and gangue. Gangue is the unwanted impurities. ही जी तयार झालेली होती कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड ही जी इम्प्युरिटी कुठे तयार झाली होती? फर्स्ट झोन मध्ये. ये झोन आपण ये झोन मध्ये बघितलं ना, लाईमस्टोनचं कन्वर्जन लाईम मध्ये तयार झालं. लाईमस्टोनचं कन्वर्जन लाईम मध्ये झालं म्हणजे लाईम म्हणजे काय? कॅल्शियम ऑक्साईड. पण लाईम is a unwanted impurity. This unwanted impurity is associated with iron. So this unwanted impurity is removed by using slag during smelting process. So at above 1200 degrees Celsius, also it causes reduce of other oxides in the ore like SiO2, P2O5, MnO2 and SiO2 into respective free elements sulfur, phosphorus, manganese, silicon. They are absorbed by molten iron and becomes impure. आता तुम्ही म्हणताल झोन ऑफ हीट ऍब्सॉर्प्शन मध्ये आपल्याला प्युअर आयर्न मिळाला. प्युअर आयर्न मिळाला कारण त्यामधला जी अनवांटेड इम्प्युरिटी होती कॅल्शियम ऑक्साईड तीही रिमूव्ह झाली. म्हणजे आपल्याला जो आयर्न मिळालेला आहे तो काय आहे? प्युअर आयर्न आहे. परंतु ऍट अबाउट 1200 डिग्री सेल्सिअस. आता ही हिमॅटाइट वर एक आहे खाली खाली चाललेली आहे. त्यामधला कॅल्शियम ऑक्साईडही रिमूव्ह झाला, ऑक्सिजनही रिमूव्ह झाला. जसे जसे खाली जाताना 1200 डिग्री सेल्सिअसच्या पुढे टेम्परेचर गेलं का त्यामध्ये ओर बरोबर जे मेटल असतील SiO2, P2O5, MnO2, SiO2 etc. it reduced to form sulfur, phosphorus, manganese and silicon. They absorb by molten iron. जो मेल्ट झालेला आयर्न आहे तो आयर्न ह्या इम्प्युरिटीज ऍब्सॉर्ब करतो, ह्या मेटलला ऍब्सॉर्ब करतो. म्हणजेच मेटल पुन्हा काय झाला? इम्प्युअर झाला. आता हा जो इम्प्युअर मेटल आहे आपल्याला तो पुन्हा प्युरिफाय करावा लागेल. सी रिएक्शन ऍट झोन ऑफ फ्युजन, that is reaction between 1200 to 1500 degree Celsius. Third zone, zone of fusion. Melting point of impurity is lower than pure iron. त्यामध्ये ह्या ज्या इम्प्युरिटी ऍड झालेल्या आहे, कोणत्या इम्प्युरिटी? सल्फर, फॉस्फरस, मॅंगनीज, सिलिकॉन. ह्या इम्प्युरिटी मेटल मध्ये, आयर्न मेटल मध्ये ऍब्सॉर्ब झालेल्या आहे. But these impurity having low melting point than iron. So at 1500 degrees Celsius temperature, increase the temperature, this iron metal is fused, then unwanted impurities
remove and iron metal is settled at the bottom of furnace. See reaction. हा जो फर्नेस आहे या फर्नेस मध्ये 3 पार्ट आहे या फर्नेसचे केलेले. हर्थ, देन बॉडी, देन थ्रोट. या थ्रोट मधून आपण जी हिमॅटाइट ओर आहे ती पास करतो. नंतर त्या थ्रोट मध्ये वेगवेगळ्या रिएक्शन कंप्लीट होतात. मग त्या थ्रोट मध्ये रिएक्शन कंप्लीट होत असताना त्या रिएक्शनचे 3 झोन तयार केलेले. पहिला झोन आहे झोन ऑफ रिडक्शन, सेकंड झोन आहे झोन ऑफ हीट ऍब्सॉर्प्शन and third zone आहे झोन ऑफ फ्युजन. इन झोन ऑफ रिडक्शन मध्ये आयर्न ऑक्साइडचं कन्वर्जन आयर्न मध्ये होतं, पण सायमल्टेनियसली त्या ज्या इम्प्युरिटी असेल लाईक कॅल्शियम, लाइमस्टोन चं कन्वर्जन लाइम मध्ये होतं. नंतर टेम्परेचर सेकंड झोन मध्ये तो हा जो फर्नेस आहे सी बिटवीन टेम्परेचर 800 to 1200 degree Celsius temperature. Again iron oxide is converted to iron is converted to iron oxide, and also in second zone slag is remove unwanted impurity present in hematite ore, but at above 1200 degree Celsius temperature hematite ore is associated with sulfur ore, phosphorus ore, silicon ore. Then these ores are oxidized to form phosphorus, sulfur, silicon, manganese, but these pure metal absorbed by iron, then pure iron metal get impure. हा जो impure metal झालेला आहे तयार तो आपल्याला प्युरिफिकेशन करायचं. देन झोन ऑफ फ्युजन, impurity melt in zone of fusion and molten iron settle at the bottom of furnace above or near about 1500 degrees Celsius temperature. Iron metal melt, but before of these impurities like sulfur, phosphorus, silicon, manganese evaporate because this impurity having low melting point. Then iron metal is settled at the bottom, and also at temperature between 1200 to 1250 degrees Celsius temperature, gangue is react with flux to form slag, and this slag is collected at the bottom of furnace. See in diagram, this is the slag and this is the molten iron. आधी molten iron settle झाला, नंतर त्यावर slag settle झाली. See at 1500 degrees Celsius temperature, iron metal and carbon, silicon, phosphorus, this impurity evaporate, and remaining part is the pure iron. This slag float on molten iron and it forms upper layer and protect from oxidation. जो molten iron आहे तो बॉटमला सेटल झाला फर्नेसच्या, आणि त्यावर जो लेयर फॉर्म झालेला आहे तो स्लॅगचा लेयर आहे. देन
pure molten iron protect from oxidation because at higher temperature this molten iron is fastly oxidized, but this molten iron is coated with slag, then protect from oxidation. This slag is removed from other side and molten metal is removed from another side. So the molten iron is removed at regular intervals through the lower tap. This molten iron is called as pig iron or cast iron, is most pure form of iron. जो फर्नेस मधून बाहेर काढल्या तो मेटल आयर्न आहे त्याला आपण पिग आयर्न म्हणतो. दॅट इज कॉल्ड एज कास्ट आयर्न. But after cooling, see formation of other components. Then characteristics of metal. Reaction समजले का आपल्या? Zone of fusion. Hello. Reaction समजले का? Yes, sir. First याचे 3 झोन तयार केलेले आहेत. झोन ऑफ रिडक्शन, झोन ऑफ हीट ऍब्सॉर्प्शन अँड झोन ऑफ फ्युजन. इन झोन ऑफ रिडक्शन आयर्न ऑक्साइडचं कन्वर्जन आयर्न मध्ये होतं म्हणजे रिडक्शन होतं. देन सेकंड झोन इज द झोन ऑफ हीट ऍब्सॉर्प्शन. दिस झोन इज कॅरीड आउट बिटवीन 800 to 1200 degrees Celsius temperature. Zone of heat absorption that is called as smelting. Smelting process मध्ये आपण जी प्रोसेस करतो तीच इथे प्रोसेस होते. स्मेल्टिंग मध्ये काय होतंय? रिडक्शन by using reducing agent like carbon and simultaneously add flux. And in zone of reduction, iron oxide is converted to iron. मग आता तुम्ही म्हणताल 800 डिग्री सेल्सिअसलाच आपल्याला प्युअर आयर्न मिळतो, परंतु जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसं त्यामध्ये जी इम्प्युरिटी असेल सी आयर्न ऑक्साइड at 700 degree Celsius temperature, Fe2O3 is react with carbon monoxide to form iron oxide. Iron oxide मध्ये कन्वर्जन होतं. Then but at 700 to 800 degree Celsius temperature, iron oxide is converted to pure iron. But simultaneously, इथे आपल्याला प्युअर आयर्न मिळतो 800 डिग्री सेल्सिअसला, पण सायमल्टेनियसली त्यामध्ये अदर इम्प्युरिटी असेल त्यांची पण रिएक्शन होते ना. देन कॅल्शियम कार्बोनेट that is limestone is decomposed to produce calcium oxide. This calcium oxide called as lime. Limestone is converted to lime at temperature 800 degrees Celsius temperature. Then second zone is the zone of heat absorption. In this zone of heat absorption, that is called as smelting process. In smelting process, iron oxide is react with reducing agent like carbon to form pure metal iron. Then also in this process flux is added. What is the role of flux? Flux is react with flux. What is the role of flux? What is the role of flux? Hello, what is the role of flux? What is the role of flux? Hello, what is the role of flux? Hello, are you audible? Are you audible? The oxygen.
What is the role of flux? Flux is react with Gangue Flux- particles. Flux is react with unwanted impurities, that is called as gangue, to form slag. CaSiO3, formation of slag. And this slag is applicable for road making. This slag is used for road making. म्हणजे जो बाहेर अनवॉन्टेड सबस्टन्स रिमूव्ह होणार आहे त्याला आपण स्लॅग म्हणतो आणि हा स्लॅग रोड मेकिंग रोड तयार करण्यासाठी यूज केला जातो. म्हणजे ज्या मोठ्याले इंडस्ट्री असेल तिथे हा स्लॅग फॉर्म होतो. म्हणजे लाइम इज रिएक्ट विथ फ्लक्स टू फॉर्म slag. This slag is applicable for road making, but at above temperature 1200 degrees Celsius temperature, other impurities like SiO2, P2O5, MnO2 and SiO2 is reduced to form sulfur, phosphorus, manganese and silicon. They absorb by molten iron. जो प्युअर आयर्न तयार झाला होता झोन ऑफ हीट ऍब्सॉर्प्शन मध्ये, हा प्युअर आयर्न, दिस प्युअर आयर्न इज रिएक्ट विथ impurities to form molten iron, impure iron. Then this impure iron is purified at zone of fusion at 1200 to 1500 degrees Celsius temperature. Near about 1500 degrees Celsius temperature, impurities having low melting point than pure iron. So at below 1500 degrees Celsius temperature, impurities like sulfur, manganese, silicon, these impurities evaporate at lower 1500 degrees Celsius temperature. And pure metal is settle at the bottom of furnace. Above this pure metal settle slag. Slag is removed from other end, and impure pure iron metal is removed in different intervals, separate out, collect at the bottom of furnace. So this is the purification of extraction of iron metal from hematite ore. Then characteristics of metal, this is hardness, toughness, tensile strength, malleability, ductility, machinability and weldability. This is the characteristics of metal. These characteristics we are studying in next lecture. So any doubt up to this point? Zone of fusion. Sir, Yes. ते स्लॅग मध्ये डांबर बनव. Hello. हॅलो सर. Hello. हाँ. सर मला तुम्ही पीपीटी पाठवता का ग्रुपवर आज? Yes, sir. उद्या पाठवतो मी. सर कारण सर लेसन संपायला आलाय ना आता. नाही अजून पूर्ण बरंच बाकी. सिमेंट आहे, इन्सुलेटर्स आहे, 2 पॉइंट बाकी. नंतर थर्मोकपल अलॉय पण बाकी आहे. झोन ऑफ हीट ऍब्सॉर्प्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे. सॉरी हेमॅटाइट please show the lights. Please show the last one. किंवा मी इथपर्यंत झालेला तो सेंड करतो. सो यू कॅन लिव्ह नाउ. येस सर. चालेल सर. हॅलो सर. बाय Bye, sir. सर येऊ का? ओके यू कॅन लिव्ह नाउ. सर मला एक You can leave now.
सर ते तुम्ही बोलले बघा स्लॅग रोड बनवताना वापरता म्हणजे ते डांबर म्हणजे स्लग असतं का? नाही नाही, हा दुसरा सबस्टन्स आहे, पण तो पण यूज करू शकतो आपण.